Answer online YouTube channel. To get latest video, please subscribe this channel. Specific heat capacity. If specific heat of an object is C, आपण याआधी बघितलं की स्पेसिफिक हीट जी आहे प्रत्येक सबस्टन्सची डिफरंट आहे. मग आता एखाद्या सबस्टन्सची आपण स्पेसिफिक हीट जर राईट करायची असेल तर स्पेसिफिक हीट ही स्मॉल सी ने डिनोट करतात. त्यानंतर मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज स्मॉल एम, मास स्मॉल एम ने डिनोट करतात. टेम्परेचर राइज्ड बाय एन ऑब्जेक्ट, जर एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर ते इन्क्रीज झालेलं जे टेम्परेचर आहे ते डेल्टा टी डिग्री सेल्सियस मध्ये राईट करतात. कारण मग आपल्यामध्ये इनिशियल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर यामध्ये डिफरन्स असणार आहे आणि तोच डिफरन्स कशाने डिनोट केला जातो? डेल्टा टी डिग्री सेल्सियस मध्ये. मग अशा प्रकारे ते ऑब्जेक्ट काय करणार आहे? हीट ऍब्सॉर्ब करणार आहे. मग हीट ऍब्सॉर्ब केली जाते. मग किती अमाउंट मध्ये हीट ऍब्सॉर्ब केली जाते ते कोणत्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करतात तो आपण बघूया. हीट एनर्जी ऍब्सॉर्ब बाय एन object is equal to mass into specific into rising temperature. मग त्या ऑब्जेक्टने ऍब्सॉर्ब केलेले जे हीट आहे ती m into c into delta t ने कॅल्क्युलेट केली जाते. m म्हणजे मास, c म्हणजे स्पेसिफिक हीट आणि डेल्टा t चेंज इन रायझिंग टेम्परेचर. आता हे आपण बघितलं हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर किती अमाउंट मध्ये हीट ऍब्सॉर्ब केली जाते ते. आता हीट जर लॉस झाली त्या ऑब्जेक्ट कडनं मग किती अमाउंट मध्ये झाली हे पण बघण्यासाठी तोच फॉर्म्युला वापरला जातो. हीट एनर्जी लॉस्ट बाय ऑब्जेक्ट इज इक्वल टू m into c into delta t. इथे पण हीट लॉस साठी आणि त्याचप्रमाणे हीट ऍब्सॉर्ब साठी दोन्ही फॉर्म्युले काय आहेत? सेम आहेत. त्यानंतर पुढे आहे हीट एक्सचेंज. आता एक हॉट ऑब्जेक्ट आहे, कोल्ड ऑब्जेक्ट आहे. मग हीट एक्सचेंज कशा प्रकारे होते ते आपण बघूया. त्यासाठी त्यांनी इथे बॉक्स ऑफ हीट रेझिस्टन्स मटेरियल बॉक्स घेतलाय. तो हीट रेझिस्टन्स आहे. त्यामध्ये बॉक्सच्या आतमध्ये असलेली हीट बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरची हीट आतमध्ये येऊ शकत नाही. मग त्यामध्ये दोन ऑब्जेक्ट घेतले. एक आहे हॉट ऑब्जेक्ट आणि दुसरा आहे कोल्ड ऑब्जेक्ट. ह्या दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये हीट एक्सचेंज होईल. मग आता हीट एक्सचेंज होईल. मग कशी होईल? तर हॉट ऑब्जेक्ट काय करेल? त्याची जी हीट आहे, हीट एनर्जी आहे ती काय होईल? लूज होईल. त्याचे टेम्परेचर डिक्रीज होईल. आणि कोल्ड ऑब्जेक्ट जो आहे तो हीट एनर्जी काय करेल? ऍब्सॉर्ब करेल. त्यामुळे त्याचे टेम्परेचर काय होईल? इन्क्रीज होईल. हॉट ऑब्जेक्टचं डिक्रीज आणि कोल्ड ऑब्जेक्टचं इन्क्रीज. मग अशी प्रोसिजर कुठपर्यंत चालेल? तर जोपर्यंत ह्या दोन्ही ऑब्जेक्टचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत ह्या दोघांमध्ये हीट एक्सचेंज हा फिनोमेना होईल. आणि जेव्हा दोघांचेही टेम्परेचर सेम असेल होईल तेव्हा एकमेकांमध्ये हीट एक्सचेंज होणार नाही. मग आता त्यावर यालाच काय म्हटलं जातं? प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. मग प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज म्हणजेच काय? हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट. हॉट ऑब्जेक्ट काय करतं? त्याची हीट एनर्जी रिलीज करतं म्हणजे लॉस करतं इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. आणि कोल्ड ऑब्जेक्ट ही हीट एनर्जी काय करतं? गेन करतं. अशा प्रकारे आपण हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्टचं प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंजने त्याचे व्हॅल्यूज काढू शकतो. जे न्यूमरिकल्स आपल्याला एक्सरसाइज मध्ये बघायचे. मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट, मिक्सिंग मेथड अँड कॅलरीमीटर. आता स्पेसिफिक हीट आहे ही मेजरमेंट करण्यासाठी मिक्सिंग मेथडचा वापर केला जातो आणि त्याचप्रमाणे कॅलरीमीटर काय करतं? टेम्परेचर किती आहे ते रेकॉर्ड करण्याचं काम करतं. मग आपण एक एक्सपेरिमेंट केला. एक बिगर घेतलं, ते बिगरमध्ये पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर आपण एखादा ऑब्जेक्ट हॉट ऑब्जेक्ट काय केला त्या बिगरमध्ये टाकलं. मग हॉट ऑब्जेक्ट काय करेल? त्याची एनर्जी लूज करेल. मग ती एनर्जी कोण गेन करेल? कॅलरीमीटर करेल. हीट एनर्जी गेन केल्यानंतर त्याचं टेम्परेचर काय होईल? इन्क्रीज होईल. आणि वॉटरचं पण टेम्परेचर काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे कारण की ते काय आहे? कोल्ड ऑब्जेक्ट. मग ही जी हीट एनर्जी किती अमाऊंट मध्ये हीट एनर्जी लॉस झालेली आहे हॉट ऑब्जेक्ट ती कशा प्रकारे काढली जाईल? मग हीट लॉस्ट बाय hot object is equal to heat gain by water plus heat gain by calorimeter. मग ती heat
करेल, वॉटर पण करेल आणि कॅलरीमीटर पण करेल. मग आता हीट गेन केली, मग कोणता फॉर्म्युला जो आपण प्रीवियस बघितला होता, m into c into delta t. Q is equal to m into c into delta t. हा फॉर्म्युला वापरावा लागेल. आता Q1 साठी वापरला तर काय येईल, m1 into c1 into delta t1. Q2 साठी वापरला m2 into c2 plus into delta t2. अशा प्रकारे हा फॉर्म्युला वापरून आपण काय करू शकतो, यांची किती हीट गेन केली ते कॅल्क्युलेट करून फायनली यांची आपल्याला काय करावे लागेल, सम. आणि ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण किती हीट एनर्जी लॉस्ट केलेली आहे त्या हॉट ऑब्जेक्टने हे कॅल्क्युलेट करू शकतो. First solve example. How much heat energy is necessary to rise the temperature of 5 kg of water from 20 degree Celsius to 100 degree Celsius? इथे आपल्याला हीट एनर्जी किती नेसेसरी असेल त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी. मग कुणाचं तर 5 kg जे वॉटर आहे त्याचं इनिशियल टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस आणि कुठपर्यंत हीट प्रोव्हाइड करायची 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत. फर्स्ट आपण गिव्हन राईट करूया. आता गिव्हन मध्ये फर्स्ट सी ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे, ती 1 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस आहे. मास आहे, मास ऑफ वॉटर इज इक्वल टू 5 kg. त्यानंतर चेंज इन टेम्परेचर कशाने डिनोट करतात, डेल्टा टी ने. आता फायनल टेम्परेचर 100 आहे आणि इनिशियल किती आहे 20, याला मायनस केला किती आन्सर आहे 80 डिग्री सेल्सिअस. आणि यावरनं आता आपण फॉर्म्युला वापरून हीट एनर्जी किती लागेल ते टेम्परेचर राईज करण्यासाठी ती आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग फॉर्म्युला आहे हीट एनर्जी ऍब्सॉर्ब बाय वॉटर is equal to m into c into delta t. व्हॅल्यू पुट केली आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये. मास आहे 5 kg into c ची व्हॅल्यू आहे 1 into delta t आहे 80 मल्टिप्लाय 5 into 1 5 8 जा 40 400. हीट एनर्जी ऍब्सॉर्ब बाय वॉटर इज 400 किलो कॅलरी. अशा प्रकारचे सिंपल क्वेश्चन्स एक्झाम साठी